बघा, एक रेल्वे ताशी 100 किलोमीटर प्रति तास वेगाने काही तासात जेवढे अंतर कापते तेवढ्याच वेळात ती रेल्वे 80 किलोमीटर प्रति तास वेगाने जे अंतर कापेल ते पूर्वीच्या अंतराच्या किती पट असेल. सरळ मार्ग बंदिस्त झाले किंवा संपले तेव्हा नागमोडी वळणाचा वापर स्पर्धा परीक्षा करते. म्हणजे हा प्रश्न लय मोठा अवघड आहे असं नाही. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल सबस्क्राईब करा किंवा माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. तुमच्या हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत. कॉमेंट करा, व्हॉट्सअपवर नाही बरं, माझ्या चॅनलवर कॉमेंट करा. याच्यामध्ये माझा अल्पसा स्वार्थ असा की तुमच्या कॉमेंट करण्यामुळं जे काही गोरगरीब लेकरं आहेत त्यांच्यापर्यंत माझं चॅनल जाईल. लक्ष द्या. कॉमेंट एक करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. कुठल्याही पुस्तकाची तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही. लक्ष द्या. आता हा प्रश्न सोडवत असताना एक रेल्वे ताशी 100 किलोमीटर प्रति तास वेगाने काही तासात जेवढे अंतर कापते, हे जेवढे अंतर कापते काही तासामध्ये, असं काही शब्दप्रयोग केल्यामुळं थोडंसं मन गोंधळते. तेवढ्याच वेळात ती रेल्वे 80 किलोमीटर प्रति तास वेगाने जे अंतर कापेल ते पूर्वीच्या अंतराच्या किती पट असेल. आता पूर्वीचा जो वेग आहे लेकरांनो, पूर्वीचा जो वेग आहे तो किती आहे हो, हा प्रश्न मनाशी करायचा. 100 किलोमीटर प्रति तास. 100 किलोमीटर प्रति तास वेगाने काही तासात रेल्वे जेवढं अंतर कापते. आता काही तासात म्हणजे उदाहरणार्थ हा तास एकच तास समजा, या रेल्वेचा वेग आहे 100 किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ एका तासामध्ये रेल्वे 100 किलोमीटर एवढं अंतर कापते. पूर्वीच्या मॅटरमध्ये या रेल्वेनं 100 किलोमीटर एवढं अंतर कापलं. गणित म्हणते की तेवढ्याच वेळात, म्हणजे हा वेळ किती आहे, एक तास. लक्ष द्या, काही गोष्टी बिनधास्त धडधाकडपणे डेअरिंग करा, गृहीत धरायला लचकू नका. एका तासामध्ये ती काय जी वेळ आहे इथं प्रश्नामध्ये, त्यासाठी काही तासात हा शब्द प्रयोग केला. ही वेळ एकच तासाची आहे असं गृहीत धरायचं आणि डेअरिंगनं आत्मविश्वासानं पावलं उचलायची. काही तासात म्हणजे ती वेळ अनिश्चिती आहे वेळेबद्दल, मग ती वेळ एक तासाची आहे असं आम्ही गृहीत धरायचं, ठासून, न भिता न घाबरता. आता तेवढ्याच वेळात म्हणजे तो वेळ एकच तास, तेवढ्याच वेळात म्हणजे ती गृहीत धरलेली वेळ एक तास, मग तेवढ्याच वेळात ती रेल्वे 80 किलोमीटर प्रति तास वेगाने जेवढे अंतर कापेल. वेळ तेवढीच, वेग इथं मात्र 80 किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ तासाला 80 किलोमीटर, लक्ष द्या, प्रति तास. तेवढ्याच वेळात ती रेल्वे 80 किलोमीटर प्रति तास वेगाने जे अंतर कापेल. 80 किलोमीटर प्रति तास वेगानं कापलेलं अंतर 80 किलोमीटर. 100 किलोमीटर प्रति तास वेगानं कापलेलं अंतर 100 किलोमीटर. आता प्रश्न काय विचारला, तेवढ्याच वेळात ती रेल्वे 80 किलोमीटर प्रति तास वेगाने जे अंतर कापेल, हे जे कापलेलं अंतर ते पूर्वीच्या अंतराच्या किती पट असेल. हे अंतर या पूर्वीच्या अंतराच्या किती पट. पूर्वीचं अंतर तुमच्या प्रश्नाच्या लेकरांना उत्तराकडे फक्त दचकवायसाठी, घाबरवायसाठी, गोंधळवायसाठी काही प्रश्नामध्ये काही शब्दप्रयोग, अशी जादूची शब्द प्रणाली यूज करतात की लेकरं गोंधळावेत. कापलेलं हे अंतर पूर्वीच्या अंतराच्या किती पट. नेक्स्ट सेकंड स्टेप मध्ये कापलेलं हे जे अंतर आहे 80 किलोमीटर, हे पूर्वीच्या अंतराचे किती पट. आता चे आणि च्या ह्या गोष्टी लक्षात ठेवा. पूर्वीच्या अंतराच्या किती पट. पूर्वीच्या म्हणजे च्या भागीला असतो ही बाब पक्की, वाक्सराची ही जादू पक्की लक्षात ठेवा. नंतर कापलेले जे अंतर आहे ते पूर्वीच्या अंतराच्या किती पट. मग आता च्या भागीला पूर्वीच्या म्हणजे हे 100 येथील लेकरांनो भागीला, हे पहिल्यानं लक्षात घ्या. 100 का भागीला, तर च्या नित्य भागीला घ्यायचा. हे जे नंतर कापलेलं 80 किलोमीटर अंतर आहे ते पूर्वीच्या किती पट. मग पूर्वीच्या म्हणजे पूर्वी कापलेलं अंतर च्या म्हणून छेदस्थानी 100, नंतर कापलेलं अंतर 80 अंशस्थानी, आणि किती पट.
याला काटाकाटी करायची, जसं की या शून्यासाठी हा शून्य घालवा, डेअरिंगनं पावलं उचला, लेकरांनो घाबरू नका, आपले आपण स्वतः गुरु झाले पाहिजे. लक्ष द्या. आता पुढे चला. बेचूक 8 बेपंच 10 म्हणजे 4/5. हे तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर. लक्षात घ्या कसं आहे. 4/5 म्हणजे 4/5 असाही त्याचा अर्थ गुणोत्तर स्वरूपामध्ये केला जातो, मांडला जातो, दर्शवला जातो. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल सबस्क्राईब करा. सरावासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. केवळ एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. कुठल्याही पुस्तकाची अजिबात तुम्हाला गरज पडणार नाही. ओके. गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट, तसेच संकीर्ण प्रश्नसंच ही सुद्धा माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. माझ्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील भरपूर प्लेलिस्ट आहेत लेकरांनो, आणि प्रत्येक प्लेलिस्टमध्ये शेकडो उदाहरणं आहेत सरावासाठी. अवश्य बघा. संकीर्ण प्रश्नसंच, गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.